तिकडे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे नॉट रिचेबल आहेत। दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावचे आहेत, राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि अतिशय एकनिष्ठ आणि कडवे शिवसैनिक म्हणून त्यांचा परिचय आहे। पण तेवढेच ते एकनाथ शिंदे यांचे सुद्धा भक्त आहेत आणि चंद्रकांत आणि दादा भुसे हे नॉट रिचेबल आहेत। त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये, त्यांच्या स्वीय सहायकाच्या सोबत सुद्धा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही। त्यामुळे दादा भुसे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच सारखे नॉट रिचेबल झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अनेक जण हे माझ्या संपर्कात आहेत किंवा अनेक जणांना परत यायचे असा दावा काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता। पण त्यानंतर सुद्धा न्यूज 18 लोकमतनं विविध आमदारांची खातरजमा करून पाठवली। तिकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक बोलावली। शरद पवार त्यांच्या आधीच्या नियोजित कार्यक्रमानुसार नवी दिल्लीसाठी आधीच रवाना झाले होते, त्यामुळे तातडीनं शरद पवार यांनी दिल्लीमध्ये सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक बोलावली आहे। पण आताची जी ताजी अपडेट आहे त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्यांचं मार्गदर्शन घेऊन हे सरकार काम करतंय, राज्यातलं आघाडीचं सरकार, त्या सरकारचे मार्गदर्शक असलेले शरद पवार आज संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होत आहेत। तसंच सर्व नेत्यांना मुंबईतच थांबण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सकाळी हाती आलेल्या बातमीनुसार अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य सर्व प्रमुख वरिष्ठ नेते हे तातडीनं दिल्लीसाठी रवाना होणार होते। पण आता जी माहिती हाती येते त्यानुसार शरद पवार हे आज संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचत आहेत। दिल्लीमध्ये देशातल्या सर्व विरोधक राजकीय पक्षांची एक महत्त्वाची बैठक होणार होती। राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रपती निवडणुकीवर विरोधी पक्ष एकत्रितपणे एकच उमेदवार जाहीर करणार अशा प्रकारची चर्चा होती। पण सध्या परिस्थिती अशी आहे की क्षणाक्षणाला स्थिती बदलते आणि त्यामुळेच की काय नेमकं काय होतंय याचं आकलन सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या पद्धतीनं करतायत। आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा जो समोर आलेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज संध्याकाळी मुंबईत सुद्धा दाखल होत आहेत। खरं तर ते आज दिल्लीमध्ये असणार आहेत। सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यासाठी एक बैठक होणार आहे। तिकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा आपला नाशिकचा दौरा सोडून तडकाफडकी दिल्ली करता रवाना झालेले आहेत। तर शरद पवार हे आज दिवसभरातल्या बैठका संपून आज संध्याकाळी मुंबईत पोहोचतील। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, महाराष्ट्रातले बाकीचे राष्ट्रवादीचे नेते दिल्लीला जाणार आहेत का सगळेच आता मुंबईत थांबतील? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेत्यांना मुंबईमध्ये थांबण्याचा आदेश दिला आहे आणि स्वतः शरद पवार दिल्लीतून मुंबईला आज सायंकाळी 5:30 वाजता येणार आहे अशी माहिती येत आहे। तर विरोधी पक्षांची जी राष्ट्रपती बाबतची निवडणूक होणार आहे ती निवडणूक आटपून लवकरच शरद। और 2.5 साल में आप महाराष्ट्र की क्या बाट लगाई है और महाराष्ट्र देख रहे हैं, तो दुरुस्त करने की जिम्मेदारी हमारी है। तो महाराष्ट्र की चिंता हमें है, आपको सत्ता की चिंता है। सरकार डगमगा रही है, लेकिन भाजपा की भूमिका क्या होगी इस पर सबकी नजर लगी हुई है। देवेंद्र फडणवीस दिल्ली गए हैं चर्चा के लिए, ऐसी भी एक बात सामने आई है। भाजपा की भूमिका हमारे शीर्षस्थ नेता देवेंद्र फडणवीस साहब है, वही बता सकते, ले सकते, हम उनके कार्यकर्ता हैं। जल्दी ही सरकार बनाने का दावा पेश किया जाएगा, इस बात की भी चर्चा है। महाराष्ट्र की जनता के लिए जो रहेगा वो होगा। महाराष्ट्र की जनता का हित सत्ता से ज़्यादा इम्पोर्टेंट है और महाराष्ट्र की ज़रूरत रहेगी तो उसी तरह का मूवमेंट हो सकता है। एक आखिरी सवाल, महाराष्ट्र में जो फिलहाल अस्थायित्व दिख रहा है, राजनीतिक अस्थायित्व दिख रहा है, वो कब तक संतुलित हो पाएगा, कब तक चीजें नहीं, सत्ता कौन बनाए, कौन सी पार्टी बनाए, मुख्यमंत्री कौन बने, इससे महाराष्ट्र की जनता का हित इम्पोर्टेंट है। और देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्र के प्रतिपक्ष नेता होते हुए भी आज वो पावर सेंटर वो लग रहे।
लोगों को सत्ता में बैठे हुए मंत्री काम नहीं कर सकते, मुख्यमंत्री नहीं कर सकते हैं, हमें न्याय देवेंद्र जी दे सकते हैं। ये भूमिका, यह वातावरण आज महाराष्ट्र में है। तो इसलिए देवेंद्र जी के ऊपर महाराष्ट्र की जनता का भरोसा है और इसलिए जनता के लिए उनको कुछ तो करना पड़ेगा। कब तक हो पाएगा आपको उम्मीद? नहीं, ये क्या अभी क्या हो रहा है मुझे मालूम नहीं है, लेकिन महाराष्ट्र की जनता की जिम्मेदारी देवेंद्र जी के ऊपर है और देवेंद्र जी महाराष्ट्र के लिए और महाराष्ट्र की जनता के लिए कुछ भी करेंगे। धन्यवाद। तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज रात्री 9:30 वाजता वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे आणि राज्यात निर्माण झालेल्या सर्व परिस्थितीवर या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुंबईत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। राज्यातील जो राजकीय भूकंप आला आहे त्याला दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका आहे आणि एकनाथ शिंदेची काळजी आहे, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। आज महत्त्वाची बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री ठरलेला आहे। काल विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश भाजपला मिळालं होतं आणि त्यानंतर आज सकाळी अशी बातमी येते की एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसह गुजरातला गेलेले आहेत आणि त्यामुळे एक मोठा पेचप्रसंग आता सरकारच्या दृष्टीने निर्माण झालेला आहे। नाही, लक्षात घ्या की गेले 2.5 वर्ष हा महाराष्ट्र पूर्णपणे विकासापासून वंचित आहे आणि विकासाची भूक गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राची वाढवली, ती पुरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। भले महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी सरकार बनवायचा मॅन्डेट दिला होता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, परंतु बेईमानी करत या ठिकाणी महाविकास आघाडीबरोबर सरकार बनवलं। हरकत नाही, महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या 4 गोष्टी होतील अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवानं केवळ सत्तेच्या लाचारीसाठी आचारधारा विचारधारा गुंडाळून महाराष्ट्रातल्या जनतेकडे पाठ फिरवण्यात आली आणि हा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिवसागणिक वाढत होता। महाराष्ट्रातील जनतेचा असंतोष, त्यांची नाराजी आणि पर्यायानं त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांमध्ये नाराजी होती आणि त्याचा प्रत्यंतर राज्यसभेच्या निवडणुकीत आलं आणि त्यानंतर पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आला। आमचे 0 कोटा असताना आमदारांचा आम्ही त्या ठिकाणी 5वा उमेदवार निवडून आला। याचा अर्थ स्पष्ट आहे की या ठिकाणी सरकारमध्ये असणारे आमदार सुद्धा असमाधानी आहेत। त्यांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्हाला या ठिकाणी निवडणुकीत मतदान केलंय। प्रवीणजी, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना जी वागणूक शिवसेनेत दिली जाते त्याच्याबद्दल तुम्ही कुठेतरी खेद व्यक्त केलेला होता की इतक्या सिनियर आमदाराला अशी वागणूक, मंत्र्याला अशी वागणूक मिळणं हे अतिशय चुकीचं आहे असं तुम्ही म्हणाला होतात। तेच आज खरं ठरतंय असं वाटतंय का? आपण बघाल, मी शिवसेनेत काम केलेलं आहे। शिवसेनेचं स्पिरिट हाच कार्यकर्त्याची ताकद, हीच शिवसेनेचं स्पिरिट आहे आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सामाजिक त्या ठिकाणचं व्यक्तिमत्व आहे आणि शिवसेनेचा आज जो कट्टर शिवसैनिक आहे, शिवसेनेसाठी कस्ता घालणारा नेता आहे, ते आज अडगळीत पडलेत आणि केवळ आपल्या कुटुंबाभोवती राजकारण पक्षाचं त्या ठिकाणी फिरताना दिसतंय, जे बाळासाहेबांनी कधीच केलं नव्हतं। बाळासाहेबांनी सत्तेचं पद कधीच घेतलं नव्हतं, शिवसैनिकांना मोठं केलं, परंतु इथं आदित्य ठाकरे निवडणूक वरळीत लढवणार, त्याच्यानंतर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सुनील शिंदेला विधान परिषद देणार, ती कमी पडली की पुन्हा त्या ठिकाणी सचिन अहिरना विधान परिषदेची उमेदवारी देणार। महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे ना, ग्रामीण भागातल्या एक विभागाला प्रतिनिधित्व दिलं तरी तिथल्या शिवसेनेला ताकद दिली जाऊ शकते आणि मला वाटतं एकनाथ शिंदेंचा सातत्यानं हाच आग्रह राहिलेला आहे की शिवसैनिक असंतुष्ट आहे, आमदार असंतुष्ट आहेत, त्यांची कामं होत नाहीत। देवेंद्रजींच्या काळात 5 वर्षामध्ये महाराष्ट्र विकासाकडे जात असताना 2.5 वर्षात आपण काही करू शकत नाहीत आणि या व्यथा वेदना सातत्यानं त्यांना सतावत होत्या। प्रवीणजी, सरकार पडेल का? मंत्री म्हणून त्या ठिकाणी असताना सुद्धा
नगरविकास खात्यामध्ये हस्तक्षेप होत होता, त्यांच्या अधिकारावर कात्रण लावली जात होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना विश्वासात न घेता जणू काही एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्या विरोधात काम करणार आहेत अशी भूमिका घेऊन ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी गेल्या 2-2.5 वर्षात मेहनत घेतली त्यांच्यावरही संशय व्यक्त केला. आणि कोण लोक आहेत, ज्या लोकांनी त्या ठिकाणी रक्त सांडवून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली, त्यांची ही अवस्था असेल तर तळागाळातला शिवसैनिकांनी कोणाकडे अपेक्षेनं पाहिजे. म्हणजे शिवसेना फुटली असं आणि एक या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते. सुरतच्या त्या हॉटेलमध्ये राहत असलेले सर्व आमदार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आजच ही भेट होऊ शकते, कदाचित पुढच्या थोड्या वेळात सुद्धा ही भेट होऊ शकते. पण आज शिवसेनेचे नाराज असलेले सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह जे सुरतच्या हॉटेलमध्ये आहेत, मेरिडियन हॉटेलमध्ये, याच ठिकाणी कदाचित अमित शाह या सर्व आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला आहे त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. प्रीती सोमपूर आपल्या वरिष्ठ संपादक आपल्यासोबत आहेत. प्रीती, काय अधिक माहिती आहे? जी माहिती मिळत आहे त्यामध्ये अमित शहा ह्या सगळं जे आमदार आहेत त्यांना भेटणार आहे. पण आता हे नक्की नाही की अमित शहा स्वतः सुरतला येणार की हे सगळं आमदार जे आहे ते सगळं दिल्लीला जाणार. पण हे नक्की झालेलं आहे की सगळं आमदार जे आहेत, आता जे बातमी येत आहे त्यामध्ये 18 आमदार जे आहेत ते लेन मेरिडियन हॉटेलमध्ये आहे आणि आणखी काही आमदार जे आहेत ते बीजेपीच्या संपर्कात आहे. आणि अशी बातमी येत आहे की अमित शहा स्वतः जे आहे ते या लोकांना भेटणार आहे. बर प्रीती, मागच्या 2 वेळेला जेव्हा असे काही प्रसंग घडले होते, म्हणजे जेव्हा अन्य काही आमदारांचं मध्य प्रदेशातलं उदाहरण दिलं जातं ते असेल किंवा राजस्थानमधलं उदाहरण असेल किंवा अगदी साधारण एक 6-7 वर्षांपूर्वी आहे असं आपण सांगू शकतो. कारण याच्या अगोदरही गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार आली होती तेव्हा त्या सगळं सरकारला पाडलं होतं आणि ते सगळं MLA जे आहे त्यांनी बीजेपी जॉईन केली होती आणि नंतर काही पार्टीनं मर्ज पण बीजेपीमध्ये त्यांनी केलं होतं. आणि आताची जी राजनीती आहे त्याचे जे राजकारणाचे जे चाणक्य आहे ते अमित शहा आहे. आणि म्हणूनच जे सगळं घडामोडी कालपासून जे सुरू झाली, कारण कुणालाच माहीत नाही होतं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे जे 11 आमदार आहे ते सुरतच्या दिशेने निघालेले आहे, ते चार्टर फ्लाईटने निघालेले आहे, ते कुणालाच माहीत नाही. आज सकाळी ते बातमी आली आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप निर्माण झालेला आहे. तर हे आपण सांगू शकतो की नवीन राजकारण जे आहे देशाच्या त्याचे जे चाणक्य आहे ते अमित शहा आहे. आणि हे सगळं काही झालेलं आहे ते अमित शहाच्या नेतृत्वात मध्येच झालेलं आहे. कारण आता जी बातमी येते त्यामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीला निघालेले आहे आणि त्यांची पण आता मीटिंग होणार आहे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत. तर त्यामध्ये काय ठरणार ते पण एक इम्पॉर्टंट असणार. ठीक आहे प्रीती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अमित शहा हे आज या सर्व नाराज आमदारांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पुढची जी रणनीती आहे ती निश्चित होऊ शकते. या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं कळतं. एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची शक्यता आहे. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. एकनाथ शिंदे जे काल विधान परिषदेच्या करता मतदान केल्यानंतर आपल्या सर्व समर्थक आमदारांसह गायब आहेत आणि अशी चर्चा आहे आता की अमित शहा यांची पुढच्या थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आणि या सर्व नाराज आमदारांच्या सोबत बैठक होईल आणि या सत्तेच्या खेळात शिवसेनेचे आतापर्यंतचे सगळ्यात निष्ठावान म्हणून मानले जाणारे शिवसैनिक एकनाथ शिंदे जे सध्या सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्तात आहेत, ते आज दुपारी 12 वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं अशा प्रकारची शक्यता आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना आणखीन मोठं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. अर्थात ही ऑफर शिवसेनेकडनं सुद्धा
चाचपली जाऊ शकते. शिवसेनेच्याकडनंही त्यांना विचारलं जाऊ शकतं की त्यांची इच्छा काय आहे ते. जर का संजय राऊत म्हणाले, त्यांनी दावा केला संजय राऊत यांनी, त्याप्रमाणे खरंच जर का त्यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा संपर्क झाला असेल तर त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय हे जाणून घेऊन अतिरिक्त मंत्रिपद किंवा अन्य गोष्टीचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो का, याची चाचपणी सुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वाला करावी लागेल. पण त्याच वेळेला स्वतः एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने किंवा अमित शहा यांच्या वतीनं कोणती ऑफर नेमकी देण्यात आलेली आहे, तर ती कदाचित उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असू शकते. अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरुवातीला 12 ते 14 आमदार असल्याचं बोललं जात होतं, पण ही संख्या 25 आणि त्यापेक्षाही जास्त असल्याचं कळतंय. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मिलिंद बल्लाळ सर. सर, आत्ताची जी सगळी राजकीय स्थिती आहे पूर्णतः अनाकलनीय अशा प्रकारची ही गोष्ट होती असं म्हणता येईल का? एकनाथ शिंदे यांचं बंड हे, किंवा काय होऊ शकतं नेमकं? एकनाथ शिंदे यांना ठाणेकर आणि खास करून इथले पत्रकार जे जवळनं ओळखतात त्यांच्या दृष्टीने हा सगळा जो विषय आहे हा अनपेक्षित जरूर आहे, परंतु हा कधीतरी होणार अशी साधारणपणे कुणकुण गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यांनाच होती. तशी ती ठाण्यातल्याही सर्व लोकांना होती. मला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचं एकूण कार्य आणि त्यांचं पक्षात वाढलेलं वजन या दृष्टिकोनातनं हा मिलिंदजी, तुमचा आवाज पोचतोय. या दृष्टिकोनातनं त्यांच्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली त्यानंतर सुद्धा असा जर प्रकार होत असेल तर शिवसेनेत नक्कीच काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांना जे पसंत नसेल किंवा काही गोष्टी ज्या बाहेर कधी येणार नाहीत अशा पद्धतीचं काहीतरी त्यांच्या बाबतीत वर्तन झालेलं म्हणून टोकाची भूमिका घेतली. अन्यथा अत्यंत संयत असा स्वभाव असलेले एकनाथ शिंदे अशी भूमिका घेतील याबद्दल पत्रकार म्हणून मला तर निश्चितच आश्चर्य वाटते. मिलिंदजी, गेल्या काही काळापासनं मग अगदी पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा असो, आत्ताचा आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा असो, किंवा याच्या पूर्वी औरंगाबादचं वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झालेलं शिवसेनेतलं अंतर्गत संकट किंवा अडचणी असोत, या सगळ्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकरता संकटमोचक म्हणून काम केलंय. पण मग अशी काय गोष्ट कदाचित असू शकते ज्यामुळे एकनाथ शिंदे इतके नाराज आहेत? नाही, भागवत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु मला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदेची ही जी आता जी संपूर्णपणे ऍक्शन आहे किंवा त्यांनी जी तो घेतलेला निर्णय आहे हा शिवसेनेवर नाराजीचा आहे असं मला स्वतःला वाटत नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. खास करून आनंद दिघे यांचा जिल्हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला होता. त्यांना जिल्हा परिषद, महापालिका, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळत होतं. त्यामुळे शिवसेनेतल्या काही मंडळींशी त्यांचं निश्चितच काही बेबनाव झाला असणार आणि त्यातनं हा प्रकार झाला आहे असं मला वाटतं. पण मग त्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो, गेल्या काही वर्षात म्हणजे आघाडीसोबत जाणं हे अनेक शिवसैनिकांना मान्य नव्हतं आणि त्यातलेच एक निष्ठावान शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे. हा विषय जो आहे की शिवसेनेने ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली त्याबद्दल निश्चितच शिवसेनेमध्ये सुद्धा मतप्रवाह आहेत. किंबहुना काही जणांना ही गोष्ट पसंत पडलेली नाही. त्या गटातले एकनाथ शिंदे होते असं म्हणता येणार नाही, कारण की एकनाथ शिंदे त्या मंत्रिमंडळातले एक महत्वाचे घटक आहेत. परंतु शिवसेनेच्या मनातली जी एक खळबळ होती ती एकनाथ शिंदेच्या कानावर जात होती. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न मिलिंदजी, अशी शक्यता आहे की एकनाथ शिंदे एक स्वतंत्र पक्ष स्थापन करू शकतात किंवा गट? मला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षात थेट जाणार नाहीत. ते स्वतःचा गट निर्माण करतील, कारण की ठाणे आणि पालघर ह्या सगळ्या भागामध्ये साधारणपणे 30 आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेचं इथे बऱ्यापैकी वलय आणि नियंत्रण आहे.
त्यामुळे ते स्वतंत्र गट स्थापन करतील असं मला वाटतं. ठीक आहे मिलिंदजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात आणि बारकाईने याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि आत्ताच एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षात सध्या तरी जाणार नाहीत. शिवसेनेचे नाराज असलेले आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे तुर्तास कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, तर नाराज आमदारांचा एक स्वतंत्र गट तयार केला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. तांत्रिकदृष्ट्या कदाचित काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि या तांत्रिकदृष्ट्याच्या अडचणी दूर करण्यासाठी तुर्तास स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाईल आणि राष्ट्रपती पदाची या निवडणुकीच्या नंतर या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, खरोखरच आनंद दिघे यांच्या नावाने एखादा पक्ष स्थापन केला जाऊ शकतो, काय वाटतं? मिलिंदजी, आपण जर ठाण्याचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला आनंद दिघे यांनी जी शिवसेना वाढवली ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मध्यंतरी त्या चर्चा होत्या की आनंद दिघे हे शिवसेनेपासून नाराज आहेत. त्यानंतर एक आनंद सेना तयार केली जाईल अशी खूप मोठी चर्चा होती. आनंद सेना म्हणजे आनंद सेना नावाचा एक पक्ष तयार केला अशी खूप मोठी चर्चा होती. त्यानंतर 2012 साली मोठी चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 45 आमदार होते आणि ते घेऊन ते काँग्रेसला जातील अशी सगळी शक्यता होती आणि अशी सगळी बातम्या देखील चालल्या होत्या. मोठी घडामोड झाली होती आणि आज आपण जर पाहिलं त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. आज ज्या पद्धतीनं सर्व घडामोडी घडतायत, एकनाथ शिंदे गुजरातला आहेत, अनेक आमदार जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत. त्याच पद्धतीनं कृषी मंत्री दादा भुसे हे देखील नॉट रिचेबल आहेत. ही ती मंडळी आहेत जी सतत आनंद दिघे यांच्या सोबत होती आणि आनंद दिघे यांच्या सोबत राहणारी मंडळी होती. तर त्या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेता की ह्याला या सगळ्या आजच्या घडामोडीला खूप मोठा इतिहास आहे आणि तो आज पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. ज्या पद्धतीनं आमदारांची नाराजी असेल, घडामोडी घडल्या, सत्तेमध्ये आले, भाजपसोबत सत्तेमध्ये आले, त्यानंतर आता महाविकास आघाडीसोबत सत्तेमध्ये आहे, पण कुठेतरी आमदारांची कच्चट जी आहे ती सुरूच होती. त्यांची नाराजी आहे ती कायम होती. वारंवार आपण पाहिलं असेल की अनेक आमदार जे आहेत ते आपल्याला निधी मिळत नाही, आपल्याला सर्वांची वागणूक दिली जात नाही. फक्त आमदार काय तर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी देखील हे वक्तव्य बोलून दाखवलं होतं. याच पार्श्वभूमीवरती आजची घडामोड दिसते. सगळा इतिहास आपण पाहिला. आनंद दिघे यांनी ज्या पद्धतीनं त्यावेळी स्वतःचं राजकारण सुरू केलं होतं किंवा स्वतःचा पक्ष काढण्याची तयारी सुरू केली होती, त्याच मार्गावरती आता एकनाथ शिंदे आहेत का अशी देखील चर्चा आहे. आणि त्या पक्षाचं नाव आनंद सेना असेल का, जे आनंद दिघे यांनी मागे ठरवलं होतं, त्याच पार्श्वभूमीवरती आता ही देखील चाचणी केली असेल. ही देखील चर्चा जोर धरू लागलेली आहे की एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जातील का स्वतःचा पक्ष काढतील का राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत हे सगळे आमदार जे आहेत हे नॉट रिचेबल राहतील आणि राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर हे आमदार जे आहेत ते शिवसेनेचा माफ करा भाजपचा मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. या देखील गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेला आलेल्या आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अजित, पुढच्या एक साधारण अर्ध्या तासात काहीतरी कळू शकतं, कारण 12च्या सुमारास एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरतमधल्या त्या हॉटेलमधून आहे आणि त्याआधी विविध घडामोडींना वेग आलेला आहे. तुर्तास अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे या आघाडी सरकारमधले कायमच चर्चेत असलेले एक अपक्ष आमदार म्हणजे देवेंद्र भुयार, त्यांनी या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल काय सूचक प्रतिक्रिया दिली पाहूयात. एकनाथ शिंदे जे आहे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि ते कालपासून नॉट रिचेबल सुद्धा आहेत. तुमची काल त्यांची भेट झाली होती, काय नेमकं तुमचं बोलणं झालं? काल मतदान टाकत असताना जो 4 वाजताचा पिरियड होता त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री मोदयांकडे जात होते आणि त्यावेळेस आम्ही उपसभापती झिरवाडे साहेबांकडे यांच्याकडे जात असताना मधात भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली. परंतु त्यांच्या मनात त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता ते निश्चितपणाने दिसून येत होती. कारण कुठल्याही परिस्थितीत हे जे वरिष्ठ नेते आहे म्हणजे मुख्यमंत्री मोदी असेल, त्यांचं इतर मंत्री असेल, हे कुठल्याही आमदारांना विश्वासात घेत नाही, मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही आणि त्याचं प्रतिबिंब हे निवडणुकीच्या रूपानं त्यांना आता दिसलेलं आहे. काय सांगा, नॉट रिचेबल आहे आणि ते गुजरातमध्ये आहे सुरतला आणि भाजपच्या संपर्कात असे बोलले जाते. असं होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब हे आनंद दिघेंचे शिष्य आहे आणि खमक्या माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिल्या जाते. खरं पाहिलं तर तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, तो आमचा काही त्याचा संबंध त्यांच्याशी नेणार नाही. परंतु अतिशय कठोर आणि
स्पष्ट आणि निर्भीड मनाचा माणूस हे एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांच्याकडनं असं कुठल्याही स्वरूपाचं काम चूक होणार नाही का जे भारतीय जनता पार्टीसोबत अटॅच होईल असं काही मला वाटत नाही. ते कायम महाविकास आघाडीसोबत राहणार यात तीळ मात्र शंका नाही. अजितदादा त्यामुळे देवेंद्र भुयार यांचं म्हणणं आहे की ते अस्वस्थ होते हे मला जाणवत होतं, पण ते अशा प्रकारचा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. तिकडे आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे नाराज असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत 30 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती मिळते. यातले अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत तर काही आमदार रिचेबल आहेत, पण ते काहीही बोलायला तयार नाहीत. अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे की काही झालं तरी आज अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आज पक्षप्रवेशाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो. अशा 2 शक्यता आहेत. या दोन्हीपैकी एका शक्यतेच्यावर स्वतः एकनाथ शिंदे शिक्कामोर्तब करू शकतात. एक निर्णय असा असू शकतो की आकडा जर का योग्य पद्धतीने जुळला तर कदाचित एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात. किंवा शक्यता दुसरी आहे की सुरतच्या ला मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व समर्थक आमदार हे एखादा स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, केंद्रीय गृह खात्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हे सगळं प्रकरण टोकापर्यंत गेलं तर कदाचित न्यायालयात सुद्धा जाऊ शकतं, पण सध्याची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे एका चार्टर्ड प्लेननं एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार हे सुरतला संध्याकाळी उशिरा पोहोचल्याचं कळतं. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची ताजी अपडेट आहे. तिकडे आणखीन एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या सर्व प्रमुख आमदारांची आणि नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक तातडीनं दुपारी 1 वाजता अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होते. राज्यातल्या राजकीय घडामोडींना क्षणाक्षणाला वेग येतोय. पडद्यावरच्या घडामोडी सध्या काहीच होताना दिसत नाहीयेत. सगळ्या घडामोडी पडद्याच्या मागून होत आहेत आणि त्याच घडामोडी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एकीकडे 12च्या सुमारास एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद असू शकते. त्याआधी अमित शहा जे भाजपचे चाणक्य मानले जातात गेल्या काही वर्षातल्या देशाच्या राजकारणातले त्यांची आणि या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांची बैठक कुठल्याही क्षणी होऊ शकते. कदाचित अमित शहा हे सुरतमध्ये जातील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होतील किंवा हे सगळे आमदार आणखीन एका चार्टर्ड फ्लाईटनं दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. तर राजकीय घडामोडींना दिल्लीत सुद्धा पडद्याच्या मागे वेग आलेला आहे. आपला नाशिकचा दौरा अर्धवट सोडून तो रद्द करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. नाना पटोले जे दिल्लीला जाणार होते त्यांनी दिल्लीला जाणं रद्द करून आता ते मुंबईत पोहोचत आहेत. शरद पवार यांची दिल्लीतली राष्ट्रपती पदाच्या संदर्भातल्या उमेदवारीच्या संदर्भातली बैठक संपलेली आहे. ते आज संध्याकाळी मुंबईत येत आहेत. रात्री 9:30 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक होती. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणखीन एक महत्त्वाची बैठक दुपारी 1 वाजता अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या क्षणीची सगळ्यात मोठी आणि आणखीन एक अपडेट येते ती म्हणजे गुलाबराव पाटील यांनी तूर्तास या सगळ्या प्रकारावर नो कॉमेंट एवढीच एक प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतरच आपण या सगळ्या घडामोडींवर बोलू असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातली मुलुख मैदान तोफ म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून ओळखलं जातं. गुलाबराव पाटील हे राज्यात मंत्री आहेत. जेव्हा शिवसेना आणि भाजप वेगवेगळे होते तेव्हा एकनाथ खडसे यांच्या विरोधात कायमच गुलाबराव पाटील यांनी शड्डू ठोकला होता आणि आता भाजपला अंगावर घेण्याची हिंमत असलेले जळगाव जिल्ह्यातले नेते म्हणून गुलाबराव पाटील यांना बघितलं जातं. पण हेच गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून सुद्धा ओळखले जातात. ज्या 30 आमदारांच्या नावांची चर्चा आहे याच्यातले बहुसंख्य आमदार हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. अर्थात आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं सुद्धा हे आमदार वारंवार सांगत आलेले आहेत. पण आता जेव्हा आर या पारची वेळ आली तेव्हा मात्र या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. ही यादी कदाचित 30 पेक्षा जास्त असू शकते अशी शक्यता आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची आज 9:30 वाजता मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज झाल्यानंतर, एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर, एकनाथ शिंदे सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामुख्याने शिवसेनेत एक मोठा भूकंप आला आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय झाल्याचं दिसतं। ही दृश्य महत्त्वाची आहेत, सर्व प्रेक्षकांच्या करता महत्त्वाची गोष्ट ही दृश्य महत्त्वाची आहेत। या दृश्यांमध्ये दिसणारे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत। काल ठळकपणे जाणवलं हे सगळे आमदार 2 वेगळ्या गटांनी मुळात शिवसेनेचे आमदार आले होते। तुम्ही जर का या पूर्वीचा घटनाक्रम नीटपणे पाहिलात तर राज्यसभेच्या वेळेला शिवसेनेचे सगळे आमदार हे एकत्र आले होते, पण विधान परिषदेच्या कालच्या मतदानाच्या वेळेला मात्र शिवसेनेचे आमदार एक नाही 2 गटांमध्ये एकत्र आले, 2 गटांमध्ये मतदानासाठी आले होते। दरम्यान नारायण राणे जे एकेकाळी शिवसेनेतले माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय, शाबास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, अशा शब्दात नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ट्विटरवरून नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि कसं त्यांनी म्हटलेलं आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, अन्यथा लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता। अर्थात ही प्रतिक्रिया अत्यंत सूचक आणि बोलकी आहे। काही दिवसांपूर्वी जेव्हा आनंद दिघे यांच्यावरचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटात सुद्धा नारायण राणे आणि काही शिवसेना नेत्यांचा जो प्रवेश नेमका दाखवलेला आहे त्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत्या। ती व्यक्ती कोण, येऊन गेलेली, या सगळ्या विषयात न बोललेली ती व्यक्ती कोण, याच्या सुद्धा चर्चा वेगवेगळ्या प्रकारे रंगत होत्या। आणि आता त्यापाठोपाठ नारायण राणे यांचं हे ट्विट आलेलं आहे की शाबास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, अन्यथा लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता। अर्थात नारायण राणे यांना नेमकं काय म्हणायचं आहे कदाचित सुज्ञात सांगणे न लगे, कदाचित नारायण राणे यांना काहीच म्हणायचं नाही आहे किंवा या ट्विटमधून त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे। तिकडे क्षणाक्षणाला गणितं बदलत चालली आहेत। पुढच्या साधारण 24 मिनिटात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद गुजरातमधल्या मेरिडियन हॉटेलमधून आपल्याकरता लाईव्ह तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतात। पण भाजपचं सत्तेचं गणित या सगळ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचं असेल त्यावर आपण नजर टाकूयात। भाजपला या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीची 133 मतं मिळाली आहेत। मुळात भाजपचं स्वतःचं असलेलं संख्याबळ पाहता त्यात अतिरिक्त आलेली साधारण 25 मतं आहेत आणि एवढंच नाही तर आता बहुमताचा 144चा आकडा जर का गाठायचा असेल तर भाजप या 144च्या आकड्यापासून फक्त 11 मतं दूर आहे। राज्याच्या विधानसभेतला बहुमताचा आकडा 144 आणि हा 144 आकडा गाठण्यासाठी भाजपला आता फक्त 11 मतांची आवश्यकता आहे। ही 11 मतं जर का भाजपच्या आवाक्यात असतील, भाजपच्या फोनच्या मध्ये अवेलेबल असतील, म्हणजेच भाजपकरता रिचेबल असतील, पण शिवसेनेकरता ही 11 नावं जर का नॉट रिचेबल असतील तर भाजपचं सत्तेचं गणित जुळू शकतं। अर्थात सत्तेचं गणित जुळवणं हे एवढी सोपी गोष्ट नाही, त्यात कायदेशीर प्रक्रियेचा सुद्धा काही भाग आहे किंवा त्यात अन्यही अनेक प्रकारच्या खाचाखोचा आहेत। जेव्हा सभागृहात हे सगळे लोक समोरासमोर येतील तेव्हा जाहीरपणे नाराजी व्यक्त होण्याचाही वेगवेगळा भाग आहे। जर का खरोखरच एकनाथ शिंदे यांनी पूर्णतः बंडखोरी केली आणि भाजपमध्ये जाणं पसंत केलं किंवा स्वतंत्र पक्ष काढून त्यावर शिक्कामोर्तब केलं तर मात्र शिवसेनेची भूमिका काय असू शकते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण गेल्या मग आघाडी सरकारचं स्थापन होणं असो, त्या सगळ्या काळातला शिवसेनेचा कालखंड असो किंवा राजकारण असो किंवा त्याआधी जेव्हा भाजपसोबत शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत होती त्यावेळेचा सगळा कालखंड असो, एकनाथ शिंदे यांची भूमिका ही कायमच महत्त्वाची राहिली। या सगळ्यात एका ट्विटची सुद्धा मोठी चर्चा, एका ट्विटची नाही, एका सोशल मीडियावरच्या मेसेजची की एक मराठा लाख मराठा अशाही प्रकारचा एक मेसेज काल व्हॉट्सअपवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत होता। त्याचा सुद्धा गर्भितार्थ नेमका काय आहे याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। तिकडे आणखीन एक अपडेट येते ती शिवसेनेच्याच एका नेत्याबद्दल। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत।
खरं तर विधान परिषद निवडणुकांच्या पूर्वीच अनिल परब यांना ईडीनं कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं, पण आपल्या पूर्वनियोजित शिर्डीच्या दौऱ्यामुळे अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात पोहोचू शकलेले नव्हते। पण काल सकाळी पुन्हा एकदा ईडीनं त्यांना समन्स बजावलं। संध्याकाळपर्यंत ही बातमी बाहेर आली की अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे आणि आता पुढच्या काही मिनिटात आपण ईडी कार्यालयाच्या बाहेरची दृश्य पाहतो आहोत। अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले त्यावेळची ही दृश्य आहेत। अनिल परब यांच्या सिंधुदुर्गातल्या हॉटेलच्या संदर्भात त्यांची चौकशी होणं अपेक्षित आहे। यापूर्वी त्यांनी हजेरी लावलेली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, अनिल परब ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत, काय अपडेट आहेत आणखी? मिलिंदजी, अनिल परब यांना दुसरा समन्स होता ईडीचा चौकशी करता हजर आणण्याचा आणि 12 पर्यंत त्यांना वेळ दिली होती। ही वेळ पाळत अनिल परब जे आहेत शिवसेनेचे मंत्री आहेत, महाविकास आघाडीतील मंत्री आहेत, हे ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता दाखल झालेले आहेत। यापूर्वी ज्यावेळी त्यांना समन्स केला होता त्यावेळी त्यांचे पूर्वनियोजित दौरे होते, ते राज्यसभा निवडणूक असेल किंवा अयोध्येला जाणं असेल, त्याचबरोबर विधान परिषद निवडणूक असेल, या सर्व पार्श्वभूमीवरती त्यांनी ईडीकडून वेळ मागितला होता। ही वेळ मिळाल्यानंतर आता ईडी कार्यालयात ते चौकशी करता हजर झालेले आहेत। 2 मुद्द्यांवर त्यांची चौकशी होणार आहे। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे यशवंत जाधव यांच्या घरी जी आयटीने रेड केली होती त्याच्यामध्ये केबलमॅन नावाचा व्यक्ती जो आहे त्याचं नाव समोर आलं होतं आणि शिवसेनेतील एक मंत्री जो आहे त्याला मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते यशवंत जाधव यांनी दिलेले आहेत असं देखील चौकशीमध्ये समोर आलं होतं। तो एक भाग आहे, त्याचा पुढे तपास जो आहे तो ईडीकडे दिला गेला होता। आणि दुसरं म्हणजे दापोली येथे जे रिसॉर्ट त्यांनी बांधलेलं आहे, या रिसॉर्टच्या जमिनीचे व्यवहार झाले होते, जमीन हस्तांतरित करण्यात आली होती, त्यानंतर या रिसॉर्टवरती जे बांधकाम करण्यात आलं होतं, या सगळ्या बाबतीमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले होते त्या 2 मुद्द्यांवर आधारित जे आहे ते अनिल परब यांची ईडी आज चौकशी करणार आहे। त्यांची आज चौकशी होते का त्यापुढे जाऊन कुठली मोठी कारवाई होते हे पाहावं लागेल। पण आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत जवळपास 2 वेळा ईडीनं अनिल परब यांची चौकशी केलेली आहे। एकदा ईडीच्या कार्यालयामध्ये अनिल परब आले होते, त्यांची जवळपास 9 तास चौकशी झाली। दुसऱ्यांदा ईडीनं मुंबईसह दापोली, पुणे अनेक ठिकाणी जे आहेत ते परिवहन मंत्री आहेत आणि परिवहन मंत्र्यातल्या एका व्यक्तीवरती जे आरोप झाले होते, एका अधिकाऱ्यावरती आरोप झाले होते बदल्यांसंदर्भातले, त्या संदर्भात त्यांची चौकशी झाली होती आणि त्यांचा जो शासकीय बंगला आहे त्या ठिकाणी चौकशी झाली होती। हे 3 प्रकरण आहेत। या 3 प्रकरणांपैकी नेमके कुठल्या प्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण अनिल परब एकीकडे राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता शिवसेनेचा एक मंत्री जो आहे तो ईडी कार्यालयात जातोय, तिकडे चौकशीला गेलेले आहेत, तिथे नेमकं काय घडतं हे देखील पाहावं लागेल। पण जो राजकीय भूकंप सध्या सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती अनिल परब हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीला येणं हे जरी पूर्व नियोजित असलं तरी त्यांनी आता तिथे येणं या सगळ्या पार्श्वभूमीवरती खूप मोठं घडामोड आहे अशी म्हटली जाते। त्यामुळे आता अनिल परब यांची फक्त चौकशी होते का त्यांना अटक होते हे देखील पुढे पाहावं लागेल। ईडीची कार्यपद्धती अशी आहे की ईडी सर्वात आधी पुरावे गोळा करते, अनेक वेळा चौकशी करते आणि त्यानंतर वारंवार चौकशीला बोलल्यानंतर थेट अटक करते। तर आज ही घडामोड घडते का ते देखील पाहावं लागेल। मिलिंदजी, अच्छा अजित, आणखीन एक गोष्ट, काय काय होऊ शकतं चौकशीमध्ये थोडक्यात सांग, कारण यापूर्वी अशी शक्यता वर्तवली जात होती की अनिल परब यांना मागच्याच वेळेला कदाचित अटक होऊ शकते। जर का अशी अटक झाली तर शिवसेनेची आज प्रचंड राजकीय कोंडी आहे, इकडे आड तिकडे विहीर। नक्कीच शिवसेनेवर आजच्या दिवशी 4ही बाजूने संकट कोसळत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ईडीची कार्यपद्धती जी आहे ती सुरुवातीला ईडीकडे कुठली तक्रार आली तर त्या अनुषंगे ईडी सर्वांची चौकशी करते, पुरावे गोळा करते, धाड टाकते, वाटेल तेवढे वेळ ती चौकशी करते। आपल्याला माहिती आहे की काही लोकांची 48 तास चौकशी झालेली आहे, त्यामध्ये काही मंत्री होते, काही आमदार होते, काही खासदार होते, असे वेगवेगळे लोक ज्यांची 48 तास सलग चौकशी झालेली आहे। अनिल परब यांची देखील 2 वेळा चौकशी झालेली आहे। जवळपास 9 तास ही चौकशी सुरू होती आणि आज जवळपास 2 वेळा चौकशी आणि 2 वेळा समन्स नंतर अनिल परब ईडीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत। ही चौकशीची जो पूर्ण प्रक्रिया आहे ही राऊंड द टेबल चौकशी असते। 3 प्रकरणं आहेत, परिवहन विभागातील बदल्या, त्यानंतर दापोलीचा रिसॉर्ट आणि यशवंत जाधव यांच्या घरी झालेली आयटी रेड, त्यामध्ये सापडलेले आर्थिक व्यवहार, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या 3 बाबतीमध्ये त्यांची चौकशी होणार आहे। नेमकं काय होतं ते तुर्तास। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणखीन राजकीय घडामोडींना वेग आलाय, कारण मुंबईमध्ये काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक पुढच्या काही क्षणात सुरू होते। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे दिल्लीहून मुंबईच्या करता रवाना होत आहेत आणि काँग्रेसच्या सर्व आमदार आणि खासदारांना तातडीनं मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी,
राज्यात शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप घडल्यानंतर जशी राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 3 तासापासून सक्रिय होती, काँग्रेसच्या गोटात मात्र कोणत्याच हालचाली दिसत नव्हत्या. पण आता महाराष्ट्रात काँग्रेस सुद्धा सावध झाली आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना तातडीनं मुंबईला यायला सांगितलंय. तर काँग्रेसचे जे राज्य प्रभारी आहेत HK पाटील हे तातडीनं मुंबईच्या करता रवाना होत आहेत आणि मुंबईत ते काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक बैठक घेतील. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, महाराष्ट्रातल्या घटनांच्या नंतर क्रम हो रहा है उसको बहुत माइन्यूटली हम ऑब्जर्व कर रहे हैं. इससे कुछ परिवर्तन होगा यह कहना ये थोड़ा प्री मैच्योर्ड होगा. इट्स हैंडल विथ केयर एंड वी हैव टू सीन वेरी कीनली. वी आर ऑब्जर्विंग ऑल सिचुएशंस. संजय राउत कह रहे हैं कि एकनाथ शिंदे को भड़काने में भाजपा का हाथ था, लेकिन एकनाथ शिंदे कन्वर्सेशन संजय राउत के इस प्रकार से भड़काऊ भाषणों से, जिसको मराठी में कहते हैं कि चुभने वाले बातों से ही ये सारे प्रॉब्लम निर्माण हुए हैं उनकी पार्टी में भी, और लोग इसको बर्दाश्त नहीं करेंगे. इसका उदाहरण एकनाथ शिंदे जी की बगावत है. तो अभी तो क्या संजय राउत जी है थोड़ा ठीक समझ पोलाइट बात करे हर विषय पर. त्याला आम्ही मराठीत म्हणतो अंगावर जाण्याची आवश्यकता नाही. सर, देवेंद्र जी दिल्ली गए हैं तो क्या सरकार बनाने? नहीं, ये हमारी परंपरा है कि कोई चुनाव जीतने के बाद राष्ट्रीय नेताओं को मिठाई देने के लिए जाना पड़ता है. तो देवेंद्र जी हमारे दिल्ली के सारे नेताओं को मिठाई देने के लिए गए. तेव्हा देवेंद्र फडणवीस विजयाबद्दल दिल्लीतल्या नेत्यांना भेटायला गेलेले आहेत असं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं. अर्थात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये पोहोचल्यानंतर आणि त्यांचा फोन नॉट रिचेबल झाल्यानंतर अचानक वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक आज दुपारी थोड्याच वेळात सुरू होते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली. तर शरद पवार हे सुद्धा दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ते मुंबईत दाखल होतील. तर तिकडे काँग्रेसचे सुद्धा HK पाटील जे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत ते सुद्धा दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना तातडीनं मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही आहे काँग्रेसच्या मधली सुद्धा एक महत्त्वाची अपडेट. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेत तर राजकीय भूकंप आहे, कारण एकीकडे अनिल परब यांना ईडीचं समन्स बजावलंय. अनिल परब हे थोड्या वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात पोहोचलेत. तर इकडे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. एकनाथ शिंदे अचानक का नाराज झाले? एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या पाठीमागचं नेमकं कारण काय हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. किंबहुना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शिवसेनेतल्या आजच्या घडीच्या सगळ्यात ताकदवर, सगळ्यात शक्तिवान राजकीय निर्णय प्रक्रियेत कधी एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून शिवसेनेनं निर्णय घेतलेला नव्हता. असे एकनाथ शिंदे आता इतके नाराज का झाले याची चर्चा जोरदार सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ आली का? एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ आणली असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधिमंडळ गटाचे नेते आहेत. यापूर्वी त्यांच्या नावानंच आदेश निघत होते, त्यांच्या अध्यक्षतेखालीच बैठका होत होत्या, त्यांचेच निरोप शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या आमदारांना नेत्यांना जात होते. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय, एकनाथ शिंदे यांना कालही तू भेटला असशील, कुठेतरी काल असं जाणवत होतं किंवा ती दृश्य पाहिल्यानंतर आज असं जाणवतंय की सगळं काही आलबेल नव्हतं?
अगदी बरोबर आहे. सर्व काही ऑल वेल नव्हतं हे तितकं खरंच आहे, कारण काल विधिमंडळामध्ये विधान परिषदेसाठी मतदान होतं आणि मतदानाच्या वेळेला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काहीसे अस्वस्थ दिसत होते. हे उघड होतं, कारण जेव्हा शिवसेनेचे आमदार हे मतदान कसं करायचं हे मुख्यमंत्री कार्यालयात जात होते, त्यावेळेला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते, शिवसेना नेते आदित्य ठाकरे होते, शिवसेना नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे होते. ते प्रत्येक आमदाराला सांगत होते की तुम्ही कोणाला पहिल्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं मतदान करायचं आहे. पूर्ण जी फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयामधून होत होतं. मात्र या फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांचा सहभाग काल दिवसभर दिसून आलेला अजिबात नाही. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आणि त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये इतर आमदारांना भेटत होते, मात्र ते मुख्यमंत्री कार्यालयात फारसे गेले नाहीत. ते का गेले नाही त्याचं उत्तर आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गेले 2.5 वर्ष देखील काहीसे अस्वस्थ होते, मात्र 2.5 वर्ष त्यांनी आपण हे म्हणू शकतो की त्यांनी पेशन्स दाखवलेले आहेत. मात्र त्यांच्या मनामध्ये धगधगलेला कुठलातरी जो ज्वालामुखी आहे तो आता फुटलेला असं आपण म्हणू शकतो, कारण गेले 2.5 वर्ष सापत्नपणाची वागणूक जी आहे ती एकनाथ शिंदे यांना मिळत होती असं एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्ती यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा आज सकाळी एकनाथ शिंदे हे सुरतला गेलेले, गुजरातमध्ये गेलेले, त्यांनी हे जे मोठं पाऊल उचललेलं आहे राजकीय, त्या पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या जे कुटुंबातले जे इतर महत्त्वाचे सदस्य आहेत किंवा इतर त्यांचे राजकीय जे अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे नाही समजलं की त्यांच्या मनामध्ये काय नेमकी खतखत होती. फक्त त्यांच्या मनामध्येच नव्हती तर शिवसेनेच्या आमदारांमध्ये देखील ही खतखत होती, कारण शिवसेनेचे आमदार हे लोकांमधून निवडून येतात, लोकनियुक्त आमदार आहेत आणि लोकनियुक्त आमदारांना कसं डावललं गेलं, कसं प्रत्येक निर्णय प्रक्रियेमधून त्यांना दूर ठेवलं गेलं याचा पूर्ण पाडा जो आहे तो वाचला गेलेला आहे. आणि ते एकूणच सर्व विधिमंडळातले जेवढे आमदार असतील ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून आतापर्यंत शांत होते. मात्र त्यांचा जो एक गट आहे तो तयार झाला होता की एक ना एक दिवस आपल्याला हे मोठं पाऊल जे आहे ते उचलावं लागणार आहे. आणि त्याची ठिणगी पडली ती राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला. शिवसेनेकडनं राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीचं जे नेतृत्व आहे ते शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि त्यामुळे काहीशी नाराजी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे होती असं जे माहिती जी आहे ती त्यांच्या गटातनं सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते हे लोकनियुक्त आहेत, लोकांमधून निवडून येतात, त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व द्यायला पाहिजे होतं किंवा त्यांच्याकडे जो चार्ज आहे तो द्यायला पाहिजे होता. तो जर दिला गेला असता तर राज्यसभेमध्ये आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे ही नाराजी सरकार चालवण्यातली नव्हती तर ही नाराजी पक्ष चालवण्यातली होती असं आपण म्हणू शकतो का? त्याचं कारण असं, अयोध्येचा दौरा असो सगळी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे, आमदारांना सांभाळणं असो, मग हे सरकार अस्तित्वात येताना राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यावेळेला जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे. त्यामुळे जबाबदारी घेण्याची गोष्ट आली, धावपळ करण्याची गोष्ट आली की एकनाथ शिंदे, आणि श्रेय घेण्याची गोष्ट आली की मात्र एकनाथ शिंदे नाहीत, अशी काहीशी स्थिती होती शिवसेनेत. अगदी बरोबर आहे. शिवसेनेचे खरं तर संकटमोचक म्हणून एकनाथ शिंदे यांना पाहिलं जातं, कारण शिवसेना जेव्हा जेव्हा अडचणीत असेल किंवा शिवसेनेला सर्वाधिक गरज लागेल त्यावेळेला एकनाथ शिंदे हेच हनुमानाप्रमाणे धावून आले होते आणि ते शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ते बजावत होते. आणि त्यांची भूमिका जी आहे ती 2019ला सत्ताकारण जेव्हा सत्ता संघर्ष आपण पाहिलेला आहे त्या सत्ता संघर्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जेव्हा अपक्ष आमदारांची जी काय सहकार्य मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे ऑपरेशन सुरू होतं त्यामध्ये देखील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आघाडीवरती होते. त्यांनी सर्वाधिक अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेमध्ये आणले होते. त्याचबरोबर शिवसेना आमदारांना एकत्रित ठेवणं, शिवसेनेचे कुठलेही आमदार फुटू नयेत यासाठी विशेष काळजी घेणं, या सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदेकडे होती. त्यांनी ती सही सलामतपणे पूर्ण देखील केलेली आहे. मात्र असं असताना देखील शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं मंत्रिपद या पलीकडे त्यांना शिवसेना पक्षामध्ये म्हणा किंवा सत्ता कणामधल्या जे प्रमुख निर्णय प्रक्रिया असेल त्यामुळे त्यांना विशेष असं स्थान नव्हतं, कारण त्यांनी अनेक पर्याय जे आहेत ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते की जर आपण हा पर्याय निवडला मग तो राज्यसभा निवडणुकीतला असो किंवा विधान परिषद निवडणुकीतला असो. मी तुला थोडंसं थांबवतो याच्याकरता. एक प्रश्न आणखी महत्वाचा, तू आता नेमक्या कुठल्या लोकेशनला आहेस, इथून तुझी शिवसेनेतली सूत्र काय माहिती देतात? एक चर्चा अशी आहे की मुळात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याने शिवसेनेतला एक मोठा गट आमदार कार्यकर्ते हे खूप नाराज होते, पण संजय राऊत यांच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे तेव्हापासून नाराजी होती. आणि दुसरी चर्चा अशी आहे की शिवसेनेतल्या पदांमध्ये सुद्धा शिंदे समर्थकांना काही वेळेला नाकारलं गेलं आणि जेव्हा सत्तेतल्या वाट्याची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना त्या मानानं महत्त्वाची पदं दिली गेली नाही.
हे देखील एक कारण आहे, कारण जे तळागाळातून निवडून येणारे आमदार आहेत त्यांना विशेष स्थान दिलं गेलं नाही किंवा त्यांना महत्त्वाचं मंत्रिपद असेल किंवा जबाबदारी असेल ते दिलं गेलं नाही. अजूनही महामंडळांचं वाटप जे आहे ते झालेलं नाही. 2.5 वर्ष झालेलं आहे महाविकास आघाडी सरकारला, मात्र अजूनही महामंडळांचं वाटप झालेलं नाही. महामंडळांच्यासाठी शिवसेनेकडनं, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील अनेक आमदारांची नावं जी आहेत त्यांची मागवली गेलेली आहेत. जे असंतुष्ट पदाधिकारी होते त्यांची देखील नावं मागवली गेली, मात्र त्यांना अजूनही महामंडळांचं वाटप केलं गेलं नाही. त्यामध्ये देखील प्रचंड राजकारण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण होत आलेलं आहे आणि जे शिवसेना पक्षाची खरी ताकद आहे, जे तळागाळात काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना मात्र उदय, मी तुला थोडंसं थांबवतो. उदय, काही महत्वाच्या अपडेट्स येत आहेत. काही आमदारांची नावं आपल्याकडे आलेत आणि जे नेमके कुठे आहेत त्यांचा ठावठिकाणा सुद्धा आता हळूहळू सापडायला लागलेला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक हे एका गाडीतून मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि हे पेल्यातलं वादळ ठरेल असं संजय मंडलिक यांनी म्हटलंय. यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत हाती येते, आपण पाहूया. घटनाक्रम बघून आम्हाला याच्या विषयीची कल्पना नाही, पण आम्ही तातडीने मुंबईला चाललोय. त्यात आंबेडकरांचं नाव टीव्हीवर बघितलं, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. ते तुमच्याच मतदारसंघातले आहेत, त्यामुळे विशेषतः तुमच्याकडे जबाबदारी आहे त्यांची. नाही, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यानंतर त्यांचं काय मत आहे मी आपल्याला सांगेन. म्हणजे आता जी खेळी खेळली जाते राजकीय, त्या खेळीबद्दल काय सांगाल? सक्सेस होईल वाटते का? मला तर वाटतं हे पेल्याचं वादळ ठरेल. आता नेमका घटनाक्रम आपण सकाळी आज बघितला, नेमकी माहिती नसताना अधिक बोलणं बरोबर. तुम्ही सगळे आता मुंबईला चालले का? कारण मुंबईवरून बोलावणं सुद्धा आलेलं बॅटिंगसाठी. पण सगळ्यांना बोलवलंय आणि आम्ही चाललोय या घटना सगळं बघू. प्रकाश आंबेडकरांच्या सातत्याने संपर्कात तुम्ही आहात? हो, सातत्यानं संपर्क. टीव्हीवरचा घटनाक्रम तिकडे एकनाथ शिंदे यांची नाराजी जी आहे ती निश्चित दूर होईल आणि या नाराजी नाट्यावर तोडगा निघेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. कळलंच असेल एकनाथ शिंदे नाराज दिसतात. महाविकास आघाडीला मोठा फटका म्हणावा लागेल. काय नेमकं होत आहे? नाही, हे बघा, काल जे काय झालं, एकतर तिथे असणाऱ्या पत्रकारांनी मला विचारलं होतं मंदिरात की तुम्हाला कालच्या इलेक्शनबद्दल काय म्हणायचं आहे. म्हणजे ते इलेक्शन प्रोसेस चालू होती, तेव्हा काही निकाल लागला नव्हता. मी पत्रकारांना सुद्धा विनंती केली होती की आपण ज्या ठिकाणी तिथं राजकारण बोलायला नको, पण मी तिथं तुकोबारायांना एवढंच त्या ठिकाणी तिथं दर्शन घेऊन तिथं प्रार्थना केली होती की पाऊस लवकरात लवकर येऊ दे आणि जो काही आज धर्माचा वापर हा स्वतःचा व्यक्तिगत लाभासाठी काही जण करतात तो होऊ देऊ नको आणि त्याच्याच बरोबर जे काही लोकांना 2 वर्ष कोरोनामुळे अडचणी आल्या त्या कुठेतरी दूर होऊ दे अशी प्रार्थना त्या ठिकाणी तुकोबारायांचरजी मी केली होती. आज इथं आल्यानंतर तीच प्रार्थना खरं तर त्या ठिकाणी मी करणार आहे आणि जे काय आज चाललं आहे जेवढं तुम्हाला माहिती तेवढंच त्या ठिकाणी मला माहिती आहे. पण एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की ज्या भूमीमध्ये या ठिकाणी आलो, मी माऊलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला होता आणि तो त्रास जेव्हा त्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागत होता तेव्हा एका दिवशी कदाचित लोक अशा पद्धतीने का वागतात म्हणून कुठेतरी ते नाराज होते. त्यांच्या बहिणीली त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, जे मोठे योगी असतात नाही तर एक चांगल्या विचाराने चालणारे जे लोक असतात तर ते कधीही अशा प्रकारे काही ठराविक लोकांमुळे नाराज होत नसतात. चांगलं काम असेल, चांगले विचार असतील तर त्या ठिकाणी सविनयाने आपल्याला काम करावं लागतं आणि मी एकच आहे की इथं आल्यानंतर एवढंच आहे की तो जो काही पेशन्स असतो, सबुर असतो, चांगला विचार असतो तो घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. पण अर्थातच मग ही शिकवण माऊलींची आता महाविकास आघाडीतल्या प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे का? सबुरी असायला हवी का? कारण की प्रत्येक बाजू कुठं ना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पक्षातली जी अनेक मंडळी आहेत ती सुद्धा उघड आता नाराजी व्यक्त करताना दिसते. नाही, आत्ता या ठिकाणी मलाही बऱ्याच गोष्टी माहीत नाही, काय मी बोलू शकत नाही. फक्त एकच सांगतो, पेशन्स हा त्या ठिकाणी ठेवावा लागेल. आमचे नेते ते त्या ठिकाणी निर्णय घेतील, पण तो निर्णय, आजची परिस्थिती आणि मी इथं येणं त्याचं काही त्या ठिकाणी रिलेशन नाही. त्यामुळे इथं मी दर्शन घेण्यासाठी आलो आहे, चांगल्या विचाराने आलेलो आहे, लोकांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं या हेतूतून या ठिकाणी मी आलेलो आहे. शेवटचा प्रश्न, तरी काय माऊलीकडे प्रार्थना कराल? आत्ता जे काय सगळे चढउतार दिसत आहेत महाविकास आघाडीमध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही, 5 वर्ष सरकार काढेल असं वाटतं?
नाही, सगळे आपापल्या परीने आपापली सत्ता यावी त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात. विषय एवढाच आहे की सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून जे काही लोक विचारायला काम करत असेल तशा लोकांची सत्ता आली पाहिजे, ना की स्वतःच्या हितासाठी धर्माचा वापर करणं ते इतर ज्या गोष्टी असतील. त्यामुळे एकच आहे, इथं आल्यानंतर माऊलींना मी एवढीच त्या ठिकाणी प्रार्थना करणार की पाऊस लवकरात लवकर येऊ दे, शहरी ग्रामीण भागातल्या लोकांना जे 2 वर्षामध्ये अडचणी आलेल्या ते दूर होऊ दे, आणि जे लोक धर्माचा अध्यात्माचा वापर हा फक्त स्वतःचा व्यक्तिगत आणि राजकीय दृष्टिकोनातून करतात त्यांना फक्त कुठेतरी सुदबुद्धी मिळू दे की अशा गोष्टी करणं योग्य नाहीत, एवढीच प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहे. तर हे होते रोहितदादा पवार जे आता या पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, सगळं काही सुरळीत होईल. त्यांच्या या विश्वासावर महाविकास आघाडी सरकार किती खरं उतरते आता बघावं लागेल. प्रतिनिधी गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. त्यामुळे महाराष्ट्रात सगळं काही शांततेत पार पडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. किमान माऊलींच्या चरणी तरी त्यांनी असा आशावाद व्यक्त केला की सगळं हे शांत होऊ दे, पाऊसही पडू दे. कारण बळीराजाला शेवटी चिंता असते की राजकारणाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण शेतात चांगलं पडू दे आणि शेतातून चांगलं फळफळून येऊ दे. बाकी राजकीय नेते आपापली पिकं घेत राहतात. असो, फुटीच्या उंबरठ्यावर एकनाथ शिंदे आहेत का याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण अतिशय प्रामाणिक शिवसैनिक, अतिशय कट्टर आणि कडवे शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांची केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा ओळख आहे. एकनाथ शिंदे यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग शिवसेनेमध्ये आहे. त्यात शिवसेनेचे अनेक आमदार सुद्धा आहेत की ज्यांना एकनाथ शिंदे यांनी वारंवार मदत केली, मग ती वैयक्तिक स्वरूपात असेल किंवा पक्ष म्हणून असेल. एका प्रामाणिक शिवसैनिकावर संशय घेतल्यामुळेच ही वेळ आल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. पाहूयात ते काय म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीमधून तयार झालेले एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेशी त्यांचं नातं इतकं घट्ट आहे की संपूर्ण आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीवर तिकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काल